6व्या एपिसोडच्या सुरुवातीला आपण बॉयडला पाहतो, जो मिसेस लू म्हणजे केनीच्या आईला सारा जे काही करत होती त्याबद्दल सांगत असतो. त्याने का आणि काय केलं हे तो स्पष्ट करतो. मिसेस लू त्याचं म्हणणं समजून घेण्याचा प्रयत्न करत असते, पण इतक्यात तिथे कानी येतो आणि बॉयड तिथून जायला निघतो. डायनरचे दार उघडताच तो अचानक एका चर्चमध्ये पोहोचतो, जिथे त्याला म्युझिकल बॉक्स दिसतो, जो त्याला आधी मार्टिन असलेल्या ठिकाणी दिसला होता. तेव्हाच त्या म्युझिकल बॉक्समधील बॅले डान्सर खऱ्या मानवी रूपात समोर येऊन बॅले डान्स करायला लागते आणि तिच्या तोंडातून विचित्र किडे किंवा ते टेंटिकल्स बाहेर येतात. बॉयड प्रचंड घाबरतो, कारण हे दृश्य त्याच्या शरीरात रेंगणाऱ्या किड्यांचं प्रतीक होतं. तेव्हा अचानक त्याची झोप डायनरमध्येच उघडते, जिथे तो गेटजवळच बेशुद्ध पडलेला असतो. म्हणजे आतापर्यंत जे झालं होतं तो सर्व एक त्याचा भ्रम होता, किंवा तो खरंच त्या चर्चमध्ये नेला गेला होता. ती गोष्ट त्याला काहीतरी दाखवण्याचा प्रयत्न करत होती. बॉयडच्या डोक्यातून रक्त येतंय हे कळल्यावर कॅनी त्याला मिरियल आणि क्रिस्टीकडे घेऊन जाण्यासाठी निघतो. पण वाटेत स्टोरेज रूम जवळ, जिथे जेड सुरुवातीला गेला होता आणि त्याला सिम्बल्स दिसले होते, तिथे त्याला तोच बेले डान्सर टॉय एका दगडावर दिसतो. पुन्हा एकदा त्या बेसमेंटमधून बेले डान्सर बाहेर येते. बॉयडची अवस्था आणखीनच खराब होते, पण केनीला हे सगळं दिसत नसतं. केनी त्याला क्रिस्टीकडे घेऊन जातो. त्याचवेळी आपण फातिमा आणि एलिसकडे पाहतो, जिथे फातिमा एलिसवर सारा जिवंत असल्याची माहिती लपवल्यामुळे नाराज होती. त्यानंतर एलिस तिला शांत करण्याचा प्रयत्न करतो आणि जेव्हा ते दोघं डोनाकडे जातात, तेव्हा डोना मिसेस लू कडून थोड्या भाज्या घेऊन येण्याच्या तयारीत असते, कारण वादळामुळे सगळं नष्ट झालेलं असतं आणि एवढ्या कमी वेळात काही नवीन पिकवणं शक्य नव्हतं. त्यामुळे जास्त काळ जगण्यासाठी त्यांच्याकडे अन्नाचा साठा कमी होता. मोठी समस्या अशी होती की गावात बस आल्यामुळे बरेच लोक तिथे आले होते आणि ते अजूनही जिवंत होते. दरम्यान आपण मरियल आणि क्रिस्टीकडे पाहतो. क्रिस्टी जेव्हा मरियलच्या बॅगेतून हेअर क्लिप शोधत असते, तेव्हा तिला रिहॅब सेंटरच्या काही कागदपत्रांचा साठा सापडतो. त्यामुळं क्रिस्टीला कळतं की मरियल पुन्हा ड्रग्ज घेत आहे. मरियल तिथे येऊन तिच्यावर ओरडते की ती तिचं सामान का शोधत होती, पण क्रिस्टी स्पष्ट करते की ती फक्त हेअर क्लिप शोधत होती. तसंच टाउनमध्ये येण्याआधी ती रिहॅब सेंटरमध्ये जात होती, पण तिने क्रिस्टीला खोटं सांगितलं होतं की ती कोणाला भेटायला चालली आहे. यावरून क्रिस्टी मरियलसोबत चर्चा करते. मरियल पूर्वी मोठ्या प्रमाणावर ड्रग्ज घेत असे, मात्र क्रिस्टी तिच्या आयुष्यात आल्यानंतर तिने ड्रग्ज घेणं सोडलं होतं. पण जेव्हा क्रिस्टी 6 महिन्यापूर्वी गायब झाली, तेव्हापासून मरियलने पुन्हा ड्रग्ज घेणं सुरू केलं होतं. ती क्रिस्टी समोर कबूल करते की टॅली म्हणजे ती वृद्ध महिला, ती जी मॉर्फिन ड्रग घेऊन आली होती, तिने तेही ड्रग्ज म्हणून घेतलं. हे समजताच क्रिस्टीने कपाटामधील असलेल्या सगळ्या जास्त डोसेजच्या औषधांचा साठा लपून ठेवला, जेणेकरून मरियल त्यांचा गैरवापर करू शकणार नाही. इतक्यात कॅनी बॉयडला घेऊन येतो. बॉयड पाहायला नॉर्मल वाटत असला तरी तो क्रिस्टीला स्पायडरच्या चावण्याबद्दल आणि मार्टिनच्या रक्तामुळे शरीरात रेंगणाऱ्या किड्यांविषयी सांगतो. पण केनी आणि क्रिस्टीला हे सगळं फक्त बॉयडचं भ्रम असल्यासारखं वाटतं, कारण त्यांना काहीही दिसत नव्हतं. त्यामुळं ते त्याला आराम करायला सांगतात. क्रिस्टीच्या बोलण्यातून कळतं की बॉयडला जेनेटिकली पार्किन्सन्स डिसीज आहे, पण त्याचा प्रभाव फक्त वृद्धापकाळात होतो. केनी बॉयडबद्दल चिंतित होतो, कारण सुरुवातीला त्याच्या वडिलांचंही असंच विचित्र वागणं होतं, पण केनी आणि मिसेस लूला ते कधीच समजलं नव्हतं, म्हणून त्यांच्याकडे दुर्लक्ष झालं. केनीला बॉयडला त्या कारणामुळे गमवायचं नव्हतं. यानंतर बॉयडला पुन्हा एकदा तीच बेले डान्सर दिसते, जी यावेळी त्याला ठार मारण्याचा प्रयत्न करते. मात्र बॉयड पटकन गन काढून तिच्यावर निशाणा साधतो, पण प्रत्यक्षात त्याच्यासमोर मरियल असते आणि बॉयडची अवस्था पाहून ती त्याला शांत करण्याचा प्रयत्न करते. सगळ्यांना वाटत होतं की बॉयडचा मानसिक तोल ढासळत आहे. जेव्हा बॉयड थोडा शांत होतो, तेव्हा तो पुन्हा त्या किड्यांबद्दल विचार करू लागतो. यानंतर आपण डोनाकडे पाहतो, जी आज रात्री मिसेस लू यांच्या घरी जिम आणि त्यांच्या कुटुंबासोबत असते. तिथे ती त्यांना पिकांच्या परिस्थितीबद्दल सांगते. यावरून जिमला असं वाटतं की या ठिकाणी कोणीतरी जाणून बुजून त्यांची संकट वाढवत आहे. त्याचा अंदाज होता की लोकांना जाणीवपूर्वक इथे ठेवलं जातंय, जेणेकरून त्यांची अडचण अधिक वाढेल. याच दरम्यान कॉलनी हाऊसमध्ये फातिमा अजूनही एलिसवर रागवत असते.
पण ती कोणत्या तरी गोष्टीमुळे अधिकच फ्रस्ट्रेटेड दिसत असते. फातिमा एलिस सोबत यावर चर्चा करत असतो. तेव्हाच त्यांना किचनमधून डेल हॉलच्या चिडलेल्या आवाजाचा अंदाज येतो. डेल हॉलचा परिचय आधीच्या सीझनमध्ये दिला होता. डेल एल्जिनवर भाज्या चोरण्याचा आरोप करत असतो, कारण त्याला समजलेलं असतं की गावात लवकरच अन्नाची टंचाई होणार आहे. पण एल्जिनने काहीही चोरलं नसतं. या वादात डेलच्या हातात असलेला चाकू चुकून एलिसच्या छातीजवळ लंग्सच्या भागात लागतो आणि एलिस जखमी होतो. एलिसचं रक्त वेगाने वाहू लागतं आणि सगळेच घाबरतात. घरच्या परिस्थितीत त्याला उपचार मिळणं अशक्य होतं. रात्रीच्या वेळेस त्याला हॉस्पिटल नेणं जवळपास अशक्य वाटत होतं. अशा परिस्थितीत एल्जिन कसाबसा कॉलनी हाऊसच्या बाहेर जाऊन व्हॅन चालू करतो. मॉन्स्टर त्याच्याजवळ येण्यापूर्वीच तो फातिमा आणि एलिसला व्हॅनमध्ये बसवतो आणि क्लिनिककडे निघतो. तुम्हाला प्रश्न पडला असेल की मॉन्स्टरपासून ते कसे वाचले? तर हे मॉन्स्टर पडत नाही, फक्त हळूहळू चालत राहतात, तेही विचित्रपणे हसत. एलिसच्या फुफ्फुसांमध्ये चाकू लागल्यामुळं त्याला श्वास घेणं कठीण झालं असतं. क्लिनिकमध्ये पोहोचल्यावर क्रिस्टी त्याच्या फुफ्फुसात साठलेलं रक्त काढते, ज्यामुळं एलिसला श्वास घेता येऊ लागतो. पण रक्त इतकं गळालेलं होतं की त्याला आता तातडीने रक्ताची गरज होती. एलिसचा ब्लड ग्रुप O निगेटिव्ह असल्यामुळं फक्त बॉयडकडे त्याचं रक्त होतं. बॉयड एलिसची अवस्था पाहून घाबरतो, पण त्याला माहीत असतं की मार्टनकडून मिळालेलं रक्त आणि शापामुळं त्याच्या शरीरात ते किडे आले होते. त्याच रक्ताने जर एलिसला रक्त दिलं तर त्याचीही तीच अवस्था होऊ शकते. म्हणून बॉयड रक्त देण्यास नकार करतो. पण कॅनी, ज्याला हे सगळं फक्त बॉयडचं एक भ्रम वाटत होतं, तो म्हणतो की तो रक्त घेईल. त्याला काही त्रास झाला तरी चालेल, पण कमीत कमी एलिस वाचेल. बाकीचं नंतर पाहता येईल. बॉयड त्याला समजवण्याचा प्रयत्न करतो, पण त्याच वेळीच बॉयडच्या शरीरातील किडे पुन्हा दिसू लागतात आणि यावेळी ते सगळ्यांना स्पष्ट दिसतात. तरीही एलिसचा जीव वाचवणं महत्त्वाचं होतं. केनी पुन्हा जोर देतो की त्याने रक्त द्यावं, पण बॉयडकडे त्याहूनही चांगली योजना असते. तो सगळ्यांना घरात राहायला सांगतो आणि हातात चाकू घेऊन बाहेर जातो. तिथे जाऊन तो मॉन्स्टरना उकसावू लागतो. काही वेळातच स्माइली मॉन्स्टरसह काही मॉन्स्टर त्याच्यासमोर येतात. स्माइली मॉन्स्टर अतिशय विचित्र आणि भयानक दिसत असतो. बॉयड आपल्या हाताला चाकूने कापतो आणि त्याच रक्ताने स्माइली मॉन्स्टरच्या गळ्यावर कापतो. तो मॉन्स्टरला म्हणतो, माझं रक्त आता तुझं रक्त आहे. सुरुवातीला काहीच होत नाही, पण काही क्षणातच स्माइली मॉन्स्टर त्याच्या खऱ्या रूपात येतो आणि वेदनेने किंचाळत तिथेच मरतो. हे पाहून बाकीचे मॉन्स्टर थोडे हादरतात. बॉयड लगेचच घरात परततो. मॉन्स्टर तिकडून निघून गावाकडे जातात. बॉयडला वाटतं की आता त्याचं रक्त शुद्ध आहे. मग तो एलिसला रक्त देतो आणि सगळे चिंताग्रस्तपणे लक्ष ठेवून असतात, कारण आतापर्यंत कोणत्याही मॉन्स्टरला मारलं गेलं नव्हतं. ही पहिलीच वेळ होती. फातिमा, जिच्या डोळ्यादेखत एलिस मरता मरता वाचला होता, बाजूला जाऊन रडू लागते. बॉयड आणि क्रिस्टी तिला आधार देतात. अचानक फातिमा क्रिस्टीला विचारते, तुझ्याकडे प्रेग्नन्सी टेस्ट किट आहे का? हे ऐकून क्रिस्टी थोडी शॉक होते. दरम्यान बॉयड आणि केनी खिडकीतून बाहेर पाहत राहतात. डेड स्माइली मॉन्स्टरचा देह पडलेला असतो. या एपिसोडमधील आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे डोना इथनसोबत मिसेस लूच्या घराच्या बेसमेंटमध्ये असते. इथन तिला सांगतो की जरी त्याने साराला कितीही वाईट साईट ऐकवलं असेल तरी तो आतून खूप घाबरलेला आहे. तेव्हा डोना त्याला आधार देते आणि म्हणते की त्याला इथे काही त्रास होणार नाही. इथनला असं वाटत असतं की कदाचित हा बेसमेंटही कोसळू शकतो, पण डोना त्याला आश्वस्त करते की असं काहीच होणार नाही. आणि यासोबतच एपिसोड 6 इथे संपतो. एपिसोड 7ची सुरुवात होते, जिथे क्रिस्टीला प्रेग्नन्सी किटमधून कळतं की फातिमा खरंच प्रेग्नेंट आहे. हे ऐकून ती आनंदी तर होते, पण सोबतच शॉक पण असते. मात्र आता फक्त क्रिस्टी आणि फातिमालाच याबद्दल माहिती होती. त्यानंतर सकाळ होते आणि सगळे मिळून मृत मॉन्स्टरच्या शवाजवळ जातात. बॉयड आणि क्रिस्टी ठरवतात की त्यांनी त्या मॉन्स्टरचं पोस्टमॉर्टम करावं, जेणेकरून ते कसे काम करतात या पद्धतीबद्दल अधिक माहिती मिळेल. मात्र केनी याला प्रखर विरोध करतो, कारण त्याला वाटतं की हे फार धोकादायक ठरू शकतं. कॅनीची काळजी रास्त होती. मॉन्स्टर ज्या अजब जागेतून येतात तिथं शवविच्छेदन केल्यामुळं काही नवीन भयानक गोष्टी बाहेर येऊ शकतात. मात्र बॉयड आणि क्रिस्टी तरीही
त्या मॉन्स्टरचं शरीर हॉस्पिटलमध्ये घेऊन जातात. बॉयड, एलिस, एल्जिन आणि फातिमाला कॉलनी हाऊसला परत जाण्यास सांगतो, कारण कॉलनी हाऊसचे लोक एलिसला पाहायला येऊ शकले असते. त्यामुळे त्यांना मॉन्स्टरबद्दल माहिती मिळाली असती आणि मोठा गोंधळ उडाला असता. कॉलनी हाऊसच्या आत डेल हॉल, ज्याने चुकून एलिसच्या शरीरात चाकू खुपसला होता, आपल्या चुकीबद्दल त्याला खूप अपराधीपणासारखं वाटतं. हे दृश्य पाहून स्पष्ट होतं की त्याच्याकडून ते खरंच नकळत घडलं होतं. त्याचं काही वाईट इंटेन्शन नव्हतं. मात्र डोना त्याला एका खोलीत बंद करते, कारण डेलला अन्नधान्याच्या कमतरतेबद्दल माहिती होती आणि त्यामुळं तो इतरांशी उद्धटपणे वागत होता. त्यानंतर फातिमा आणि एलिस तिथं पोहोचतात आणि डोना एलिसला तिच्या खोलीत घेऊन जाते. आता जिमच्या घराबाहेर एक नवीन प्रसंग उलगडतो. जिम बाहेर येतो आणि रँडलला एक ड्रोन उडत असताना पाहतो. हे पाहून जिमच्या डोक्यात एक कल्पना येते. तो रँडलकडे जातो आणि त्याला त्याच्या योजनेसाठी मदत करण्यास सांगतो. सुरुवातीला रँडल नकार देतो, पण नंतर जेव्हा त्याला जाणवतं की जिमच्या कल्पनेमुळे कदाचित ते टाउनमधून बाहेर पडू शकतील, तेव्हा तो त्याला मदतीसाठी तयार होतो. दरम्यान क्लिनिकच्या आत मॉन्स्टरच्या मृतदेहाला आणल्यानंतर क्रिस्टी त्याच्या शरीराला भीतीने कापते. सर्वात विचित्र गोष्ट म्हणजे या मॉन्स्टरचे अंतर्गत अवयव माणसासारखेच होते, पण एका वेगळ्या प्रकारचे. त्यांचे सर्व अवयव पूर्णपणे आकसले होते, जे पाहून सगळेच आश्चर्यचकित होतात. तेव्हाच मरियलला अचानक उलट्या होऊ लागतात. ते कारण तिने अलीकडेच ड्रग सोडण्याचा निर्णय घेतल्यामुळं होतं. त्यामुळं क्रिस्टी तिला विश्रांती घेण्यासाठी सांगते आणि मृतदेहाजवळ परत जाते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्या मॉन्स्टरच्या शरीरात कोणतेही द्रव नव्हते, ना रक्त ना दुसरे काही. मॉन्स्टरविषयी फारशी माहिती नसल्यामुळं निराशेतून क्रिस्टी त्या मॉन्स्टरच्या शरीरावर सर्जिकल नाईफने वार करू लागते. अचानक मॉन्स्टरच्या लिव्हरमधून पिवळसर द्रव बाहेर येते. हे द्रव म्हणजे बाईल ज्यूस असतो. तो पचनक्रियेसाठी महत्वाचा असतो. सामान्यतः बाईल ज्यूस गॉल ब्लॅडरमध्ये साठवला जातो, जो लिव्हर जवळ असतो. कदाचित मॉन्स्टरच्या गॉल ब्लॅडरला नुकसान पोहोचले असल्यामुळं हा द्रव थेट लिव्हरमधून बाहेर येत असावा. हे पाहून क्रिस्टीला वाटतं की कदाचित या बाईलच्या मदतीने मॉन्स्टरना ठार मारता येईल. त्यामुळं ती ते बॉईल एका बाटलीत साठवते. आणखी एक महत्वाची गोष्ट अशी की मॉन्स्टरच्या शरीरात रक्त नसण्याचे कारण बर्डच्या शरीरातील किडे असू शकतात. बर्डने स्माइली मॅनला चावा दिल्यानंतर ते किडे त्याच्या शरीरात गेले आणि त्याचे संपूर्ण रक्त शोषून घेतले असावे. बर्डने यापूर्वी सांगितले होते की त्याला सतत असं वाटत होतं की हे किडे त्याला आतून खात आहे आणि त्याचं रक्त शोषत आहे. त्यामुळे मॉन्स्टरच्या शरीरात रक्त नसल्याचे मुख्य कारण हे देखील असू शकतं. विशेष म्हणजे मॉन्स्टरच्या शरीरात माणसासारखे जर रक्त नसते, तर जेव्हा बॉयडने स्माइली मॅनच्या गळावर चिरा मारला तेव्हा खूप रक्त घट्टसर दिसत होते, म्हणजे ते स्वाभाविकपणे वाहत नव्हते. या दरम्यान इथन विक्टरला भेटायला जातो, पण विक्टर त्याच्याशी नीट बोलत नाही. उलट तो त्याच्याशी विचित्र वागणूक करू लागतो. खरं तर इथे विक्टरला याची भीती होती की तो ज्या व्यक्तीच्या जवळ जातो त्याचा मृत्यू होतो, पण विक्टरच्या वागणुकीमुळे इथनला वाईट वाटायला लागतं. त्यामुळं विक्टर त्याला झाड मुजायला मदत करण्यास सांगतो आणि त्याचवेळी विक्टरच्या लक्षात येतं की झाड हालचाल करत असताना त्यांची पानं सुकत आहे आणि हवामानही बदलत आहे, जे गेल्या 40 वर्षात पहिल्यांदा घडतंय. दुसरीकडे आपण जेडसोबत टॅबीला पाहतो, जी त्याला भेटायला येते, कारण 5व्या एपिसोडमध्ये जेडने केवसमोर तिची मदत केली होती. ती त्याचे आभार मानते. त्याचवेळी जेड तिला सांगतो जेव्हा त्याला बाटलीच्या झाडावर एक चिन्ह दिसलं होतं तेव्हा युनियन सैनिक त्याच्यावर बंदूक चालवायला आला होता, पण जिमने त्याला वाचवलं होतं. तुम्हाला आठवत असेल की सीझन 1चं हे दृश्य होतं. त्याचवेळी टॅबी जेडच्या डायरीत असलेली ती चिन्ह पाहते, ज्यामुळं तिला खूप धक्का बसते, कारण तिने तीच चिन्ह बोगद्यांमध्येही पाहिली होती. ती याबाबत जेडला सांगते. दरम्यान जिम रँडलला आपल्या आरव्हीमध्ये घेऊन जातो, जिथे त्याने रेडिओ अँटेना आणि इतर उपकरणे ठेवली होती. जिमला वाटत होतं की रेडिओद्वारे त्याने मागच्या वेळी जी आवाज ऐकली होती ती व्यक्ती त्याच्याबद्दल सर्व काही जाणते आणि त्याचे प्रत्येक पाऊल ट्रॅक करत आहे. जर पुन्हा कनेक्शन तयार झालं तर तो त्या व्यक्तीशी संपर्क साधून त्या ठिकाणाबद्दल माहिती मिळू शकेल.
रँडललाही वाटतं की त्याच्यावर एखादा प्रयोग चालू आहे, ज्यात बॉयड, डोना, खत्री सर्वजण सामील आहेत. त्याचबरोबर नेथनचा मृत्यू गावकऱ्यांसमोर झाला. बी तो जिवंत असू शकतो. जिमलाही असं वाटायला लागतं. यामुळे अनेक तर्कवितर्क सुरू होतात. काही जण म्हणतात की इथे सैतान असू शकतो, काही जण प्रयोग चालू असल्याचं मानतात, तर काही जण टाइम ट्रॅव्हल होतो असं म्हणत होती. दरम्यान क्लिनिकमध्ये मरियल जेव्हा झोपेतून उठते आणि त्या मॉन्स्टरच्या रूममध्ये जाते, तेव्हा तिथे मॉन्स्टर गायब असतो. ती क्रिस्टीला सांगण्यासाठी शोधत असताना मॉन्स्टर तिच्यासमोर येऊन तिच्यावर हल्ला करतो. मात्र हे तिचं एक स्वप्न होतं. तिला ड्रग्ज मिळत नसल्यामुळं तिला भयंकर स्वप्न पडत होती. मेरियल खूप घाबरलेली असते. आता पुढे आपण फातिमाला पाहतो, जी डोनाच्या प्लांटिंग एरियामध्ये जाते. तिथे डोना प्लांट्स मरत असल्याने त्रस्त असते. तेव्हा फातिमा तिला आपल्या प्रेग्नंट असल्याचं सांगते. म्हणजे निदान एक तरी गोष्ट तिथं सकारात्मक घडली होती. हे ऐकून डोना थोडी आनंदी होते, पण फातिमा अजूनही दुःखी असते. मग कळतं की फातिमा इतके दिवस आपल्या प्रेग्नन्सीमुळेच फ्रस्ट्रेटेड होती, कारण वास्तविक जगात ती कधीच आई बनू शकत नव्हती आणि त्यामुळे फातिमाला समजत नव्हतं की ती प्रेग्नंट कशी झाली. पण डोना यावर अजिबात आश्चर्यचकित होत नाही. तिच्या मते ती जागाच इतकी गूढ आहे की इथे काहीही घडणं काही मोठी गोष्ट नाही. मग ती फातिमाला सांगते की टेन्शन न घेता ही गोड बातमी एलिस सोबत तिने शेअर करावी आणि स्वतःला इतर कामात गुंतवून घ्यावे. त्याचवेळी आपण एल्जिनला पाहतो, जो अस्वस्थ होता आणि जुलीशी बोलत होता. बोलता बोलता तो जुलीला सांगतो की ही जागा त्याच्या स्वप्नांमध्ये जसं तसं येत असे, पण त्याला स्वप्नात एक महत्त्वाचा क्षण दिसला होता जो त्याला आठवत नाही, पण ते काहीतरी फार महत्त्वाचं होतं. कदाचित तो याआधी कधीतरी या जागेचा भाग राहिला असेल. जुली त्याला बोलते की शांत होण्यासाठी त्याने बाथ थेरपी घ्यावी, म्हणजे गरम पाण्याच्या टबमध्ये बसून पाणी कानापर्यंत येऊ द्यावे. हे खूप त्याच्यासाठी रिलॅक्सिंग होईल. रात्री एल्जिन कॉलनी हाऊसमध्ये तेच करतो, पण त्याचवेळी त्याला तोच म्युझिकल बॉक्स दिसतो जो बॉयडला दिसला होता. अचानक एक भयंकर मॉन्स्टर बाहेर येतो आणि एल्जिनला पाण्यात बुडवायला लागतो. इथेच 7वा एपिसोड संपतो. 8व्या एपिसोडची सुरुवात कॅनीपासून होते. तो आपल्या घरी आईसोबत बोलत असतो. ती स्वयंपाक करत असते. तेव्हाच त्यांच्या घरातील फोनवर पहिल्यांदा रिंग वाजते. भीतीने कॅनी फोन उचलतो, तर दुसऱ्या बाजूने आवाज येतो, स्पर्श करतात, नाश करतात आणि चोरून नेतात. इथे कोणीही मुक्त नाही. ते आले आहेत. ते 3 जणांना घेऊन जातील. त्यांना थांबवायचं असेल तर संगीत बंद करा. कॅनीला काहीच समजत नाही. पुढे जेव्हा तो स्वयंपाक बघतो तेव्हा त्यात विचित्र किडे तयार झालेले असतात. त्यातला एक किडा त्याच्या हातावर पडतो, ज्यामुळं त्याचा हात भासतो. एवढंच नाही तर कॅनीला तोच म्युझिकल बॉक्स दिसतो जो बॉयडला दिसत होता. पण अचानक त्याला जाग येते आणि कळतं की हे फक्त एक त्याचं स्वप्न होतं. मात्र अजब गोष्ट म्हणजे स्वप्नात किड्यांमुळे जळालेला त्याचा हात प्रत्यक्षातही भाजला होता. हे पाहून कॅनीला धक्का बसतो. याचा अर्थ या टाउनमध्ये खूप विचित्र गोष्टी घडत आहेत. कदाचित या सर्व गोष्टी सांगून आपल्याला त्या टाउनच्या भयंकर इतिहासाविषयी सांगण्याचा प्रयत्न केला जात आहे. कदाचित इथल्या पूर्वजांनी काहीतरी भयंकर केलं असावं, किंवा कदाचित त्यांच्या मागील जन्मातील कृत्यांमुळे ते हे भोगत असावेत. दुसरीकडे जिम आणि रँडल ड्रोनच्या मदतीने अँटेना उंचावर नेतात, पण इतक्या उंचावरही रेडिओ काम करत नाही. मग रँडल सुचवतो की रेडिओ सोडून टाउनमधल्या लोकांवर लक्ष ठेवावं. त्यांना असं वाटतं की नेथन खरोखर मेला आहे की नाही हे तपासायला ते सारासोबत बोलायचं ठरवतात. सारा ही टाउनमधल्या लोकांच्या वागण्याने त्रस्त झाली होती, त्यामुळं ती पुन्हा जंगलात जाऊन बाहेर पडण्याचा रस्ता शोधायचा विचार करते. बॉयडलाही हे कळतं, म्हणून तो साराला शेरिफ स्टेशनमध्ये ठेवण्याचा निर्णय घेतो. तेव्हा दुसऱ्या बाजूला टॅबी जेटच्या सांगण्यावरून त्याला मॉन्स्टर असलेल्या गुहेच्या प्रवेशद्वाराजवळ घेऊन जाते. जेडला जेव्हा कळतं की विक्टरलाही त्या निशाणांचा शोध गुहेच्या भिंतीवरच लागला होता, पण त्याने त्याला त्याबद्दल काहीच सांगितलं नाही, तेव्हा जेड पुन्हा विक्टरला शोधण्याचा निर्णय घेतो. विक्टर दरम्यान इथनला एका कामासाठी घरात बोलवतो, जिथे जुली यावेळेस त्याच्याशी खूप चांगलं वागते. ती पार्टी दरम्यान तिला मदत केल्याबद्दल आभार मानते. इथन बाहेर आल्यानंतर विक्टर त्याला एक जॅकेट देतो,
जे आधी विक्टरचंच होतं. थंडी वाढत असल्यामुळं विक्टर ते जॅकेट गिफ्ट म्हणून इथनला देतो. त्यानंतर जुली, विक्टर आणि इथन टाउनमधल्या डायनरमध्ये जातात. इथनला जॅकेटच्या खिशात एक स्केच सापडतं. इथन जेव्हा विक्टरला याबद्दल विचारतो तेव्हा विक्टर उदास होऊन विचारात गळतो. आपण फ्लॅशबॅकमध्ये पाहतो की विक्टरच्या आईने मिरांडाने त्याला हे स्केच दिलं होतं आणि त्याला ती स्टोरेज रूममध्ये ठेवून तिथून निघून गेली होती. हीच ती स्टोरेज रूम होती जिथे पहिल्या काही एपिसोडमध्ये जेड गेला होता आणि त्याला तिथे सिम्बल्स दिसले होते. बॉयडलाही तिथे एक बॅले डान्सर दिसली होती. सध्याच्या काळात जेड विक्टरकडे येतो. तो विक्टरवर खूप रागावतो कारण विक्टरने त्याला गुहा आणि त्या टनलबद्दल काहीही सांगितलं नव्हतं. जेड विक्टरला विचारतो, तुला घरी जायचं नाही का? पण विक्टर कोणतीही चर्चा न करण्याचा निर्णय घेतो. तो कॉलनी हाऊसला जातो आणि म्हणतो, हेच माझं घर आहे. जेडचं हे वागणं टॅबीला खटकतं. ती जेडवर चिडते आणि नंतर विक्टरशी नीट बोलण्यासाठी त्याच्या मागं जाते. दरम्यान बॉयड कॉलनी हाऊसला एलिसला भेटायला जातो. एलिस खूप आनंदी असतो कारण फातिमाने त्याला त्यांच्या बाळाबद्दल सांगितलं होतं. एलिस बॉयडला हे सांगायला जातो पण तितक्यात डोना येते आणि बॉयडला बोलावते. बॉयड तिला सारा आणि तिच्या सिच्युएशनबद्दल सांगतो. तो डोनाला म्हणतो की साराला काम दे आणि तिला टाउनच्या लोकांसोबत गुंतून ठेव कारण ती स्वभावाने वाईट नाही. डोना आधी यासाठी रेडी नसते पण नंतर ती तयार होते. डोना बॉयडला एल्जिनबद्दलही सांगते. ती सांगते की मागच्या रात्री एल्जिन झोपेत असताना त्याला एका मॉन्स्टरने पाण्यात बुडून मारण्याचा प्रयत्न केला. ही जाग आल्यावर त्याच्या तोंडातूनही पाणी बाहेर येत होतं. हे ऐकून बॉयडला धक्का बसतो कारण त्याच्यासोबतही असंच काहीसं झालेलं होतं. मग बॉयड एल्जिनला मॉन्स्टरकडून मिळालेलं फ्लुइड दाखवतो ज्याने मॉन्स्टरला मारता येईल असा त्याचा अंदाज असतो. एल्जिन सुचवतो की ते फ्लुइड रक्तावर कोट करून मॉन्स्टरला मारता येईल. बॉयडलाही ही आयडिया पटते. जिम आणि रँडल साराकडे नेथनबद्दल विचारायला जातात. रँडल साराशी असे बोलत असतो की जणू सारा नाटक करत आहे. इतक्यात डोना कपडे घेऊन येते आणि साराला ते शिवायला देते. तिला समजतं की रँडल आणि जिम साराला त्रास देत आहे. ती त्यांना तिथून निघून जाण्यास सांगते. यानंतर जिम रँडलला सांगतो की रात्री आरव्हीमध्ये भेटू कारण त्यांना काहीच महत्त्वाचा क्लू सापडला नव्हता. जिम जुलीला सांगतो की आज रात्री घरी येणार नाही. टॅबी विक्टरशी बोलताना त्याला विचारते त्याने जेडला त्या सिम्बलबद्दल का सांगितलं नाही. विक्टर सांगतो की क्रिस्टोफरला ते सिम्बल दिसू लागल्यानंतरच टाउनमध्ये सगळे मरण पावले होते. मग विक्टर टॅबीला काही जुनी स्केचेस दाखवतो. ती स्केचेस पाहून त्याला त्याच्या आईने स्टोरेज रूममध्ये सोडलेलं आणि त्याची लहान बहीण एलाइजला त्याच्या जवळ सोडून गेल्याचं आठवतं. हे आठवल्यानंतर विक्टर जोरजोरात रडायला लागतो कारण त्याची मानसिक अवस्था ठीक नसल्यामुळं विक्टर एलाइजला पूर्णपणे विसरून गेला होता. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे विक्टरला सुरुवातीला खूप काही आठवत नव्हतं म्हणून तो ड्रॉइंग करून सगळं काही लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करत होता. जसजशी ही सिरीज पुढे जात आहे तसतशा त्याच्या आठवणीही परत येत आहे. उदाहरणार्थ त्याला आता त्याची आई आणि बहीण दोघीही आठवू लागल्या आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आधी त्याला वाईट वय दिसत नव्हता पण आता तो दिसायला लागला आहे. जसेच विक्टरला एलोयची आठवण येते तेव्हा टॅबी त्याला शांत करताना दिसते. त्यानंतर विक्टर टॅबीला एक लाईट हाऊसचं चित्र दाखवतो. होय, म्हणजे इथे कुठेतरी लाईट हाऊस देखील आहे. कदाचित मिरांडाने काही मुलांना वाचवण्यासाठी त्या लाईट हाऊसचा वापर केला होता. विक्टर आणि एलोइजला स्टोरेज रूममध्ये ठेवून ती तिथे गेली होती पण नंतर विक्टरला तिचा मृतदेह एका झाडाजवळ सापडला होता. हे सगळं ऐकून टॅबीला खूप दुःख होतं. दुसरीकडे केनी आणि बॉयड क्लिनिकमध्ये जातात कारण क्रिस्टी आणि मेरियल यांना मॉन्स्टरच्या शरीरात असलेल्या खोलीतून काही विचित्र आवाज येत होते. तेव्हा बॉयड आणि केनी त्या रूममध्ये जातात जिथे मॉन्स्टरच्या शरीरावर तसेच किडे दिसतात जे कॅनीने आपल्या स्वप्नात पाहिले होते. कॅनी बॉयडला त्याच्या स्वप्नाबद्दल आणि त्याच्या जखमांबद्दल सांगतो. हे ऐकून बॉयडला समजतं की टाउनमधील गोष्टी आता लोकांना त्यांच्या स्वप्नामध्येही त्रास देत आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी झोपणंही आता सुरक्षित नाही. तुम्हाला आठवत असेल मार्टिनने सांगितलं होतं की इथे मॉन्स्टरपेक्षाही जास्त धोकादायक गोष्टी आहेत. त्यामुळे आता त्या सगळ्या गोष्टी सुरू झाल्या आहेत असं वाटतं. मॉन्स्टर दिसतात त्यामुळे त्यांच्यापासून वाचता येतं
पण जे दिसत नाही, जे फक्त तुमच्या स्वप्नात येतं, त्यांच्यापासून तुम्ही कसं वाचणार? इतक्यात डोना काही औषधासाठी येते. तिला मॉन्स्टरबद्दल समजल्यावर ती बॉयडवर रागवते, कारण बॉयडने तिला याबद्दल काहीच सांगितलं नव्हतं. बॉयड तिची माफी मागतो. डोना मॉन्स्टरला पाहायला जाते, पण त्यावेळी तिथे कोणतेही किडे नव्हते. सगळ्यांना हे समजतं की आता काहीतरी करायला हवं. त्यामुळं ते मॉन्स्टरला जाळण्याचा निर्णय घेतात. बॉयड आणि कॅनी जेव्हा मॉन्स्टरला घेऊन जात असतात, तेव्हा रँडल त्यांना पाहतो. रँडल डोनाला कॉलनी हाऊसजवळ भेटतो आणि आपल्या वाईट वागणुकीबद्दल तिची माफी मागतो. काही गोष्टींवर चर्चा करण्यासाठी तो तिला बाजूला बोलावतो. संध्याकाळी जिम जेव्हा आर्वीजवळ रँडलला भेटायला जातो, तेव्हा त्याला रँडलने डोनाला एका झाडाला बांधून ठेवलेलं दिसतं. रँडलला वाटतं की इथलं सगळं नकली आहे. हे पाहून जिम शॉक होतो. दुसरीकडे बॉयड आणि कॅनी मॉन्स्टरला जाळून टाकतात. नंतर जेव्हा ते टाउनमध्ये परत येतात, तेव्हा असं घडते की बसमध्ये आलेला एक पात्र रिजी त्याच्या घरातून ओरडत रक्ताने लथपथ बाहेर येतो आणि जोरजोराने ओरडू लागतो. आणि त्याच वेळी 8वा एपिसोड इथेच संपतो. म्हणजे रिजीसोबत काहीतरी खूप भयंकर घडलं होतं, ज्यामुळं तो मदतीसाठी येत होता. एपिसोड 9ची सुरुवात तिथून होते जिथून मागील एपिसोड संपला होता. बॉयड आणि कॅनी रेजीच्या घरात जातात, जिथे रेजीच्या पत्नी पोलाचे शरीर पूर्णपणे फाटलेले असते. ही दोन्ही पात्र बसमध्ये आली होती. त्याचवेळी रेजीच्या बोलण्यांमधून आपल्याला कळतं की पोला झोपायला गेली होती आणि अचानक ती ओरडू लागली आणि तिचं वाक्य पुन्हा पुन्हा सांगू लागली, जी कॅनीने स्वप्नात ऐकली होती. म्हणजेच विरोध करा, संगीत बंद करा. आणि नंतर तिचं शरीर फाटलं. हे सर्व खूप विचित्र होतं, कारण लोकांचे स्वप्न देखील त्यांना आता त्रास देत होती. खरं तर ते त्यांना मारत होती. बॉयड आता काही विचार करत बाहेर जातो. जुलीला पाहून इतरांना झोपू न देण्याची सूचना देतो. कोणत्याही परिस्थितीत कोणीही झोपू नका. कॅनी सायराकडे जातो आणि तिला हे सांगण्याचा प्रयत्न करतो. आणि त्याचवेळी जुलीने बॉयडला जिमच्या आर्वीमध्ये जाण्याबद्दल सांगितले होते. आर्वीमध्ये रेंडलने अजूनही डोनाला बांधून ठेवलं होतं आणि डोना त्याला सगळं समजून सांगण्याचा प्रयत्न करत होती, पण रेंडल तिला उलट बोलत होता. जिम डोनाची मदत करण्याचा प्रयत्न करत असताना रेंडल त्यालाही मारतो. पण काही वेळाने बॉयड पोहोचतो आणि रेंडलला गन पॉइंटवर ठेवून जिम आणि डोनाला वाचवतो. अंधार होण्याच्या आधी ते आर्वीमध्ये जाऊ लागतात, पण रेंडल, जो हे सर्व ड्रामा मानत होता, व्हॅनची चावी झाडांमध्ये फेकतो. पण बॉयडकडे विष होते, त्यामुळं तो सर्वांना आर्वीमध्ये घेऊन जातो. पण मूर्ख रेंडल अजूनही उलट बोलत असतो. बॉयडला त्याच्यावर राग येतो आणि तो रेंडलला कडक ताकीद देतो, जर तू शांत राहिला नाहीस तर मी तुला बाहेर झाडाला बांधून ठेवेल आणि मग तुला कळेल काय सत्य आहे. रेंडल थोडा शांत होतो. आता बॉयड त्याच्या बुलेट्समध्ये कॉईल लावतो, जेणेकरून ते मॉन्स्टर येताना त्यांच्यावर तो गोळ्या झाडू शकेल. आणि हा एकमेव उपाय होता, जेणेकरून तो मॉन्स्टरला मारून त्याला वरती पोहोचू शकेल. मॉन्स्टर बाहेर येण्यास सुरुवात करतात, पण ते अचानक थांबतात, जे डोना आणि बाकीच्या लोकांना खूप विचित्र वाटते. आता आर्वीमध्ये ठेवलेल्या रेडिओमध्ये संगीत वाजू लागतं, जे त्या म्युझिकल बॉक्समध्ये वाजत होतं. मार्टिनने सांगितलं होतं की जेव्हा ते थांबेल तेव्हा काहीतरी वाईट घडेल आणि बॉयडला हे माहीत होतं. बॉयड लगेचच डोनाला सांगतो आणि बाहेर उभ्या असलेल्या मॉन्स्टरना शूट करण्यासाठी जातो, कारण बॉयडच्या मते आर्वीमध्ये थांबणं आता सुरक्षित नव्हतं. तत्पूर्वी रेंडल त्याचा जीव वाचवण्यासाठी इमर्जन्सी विंडो तोडून बाहेर पडू लागतो. त्यामुळं डोना, बॉयड आणि जिमला कुठेही जाण्याचा मार्ग उरलेला नसतो. बॉयड डोनाला चावी शोधण्यास सांगतो आणि व्हॅन सुरू करण्यास सांगतो आणि तोपर्यंत बॉयड मॉन्स्टरला शूट करत राहतो, जेणेकरून डोना आणि जिम सुरक्षितपणे पुढे जाऊ शकतील. आणि अचानक बॉयडला आर्वीमध्ये त्याची बायको एबी दिसते, जी त्याला थांबवण्याचा प्रयत्न करत असते. पण बॉयड समजून जातो की ती फेक आहे, म्हणून तो परत मॉन्स्टरला शूट करून व्हॅनमध्ये बसतो. ते कॉलनी हाऊसच्या दिशेने जातात. रेंडल जंगलात पोहोचतो आणि तिथे काही कीड त्याच्या शरीरात आणि तोंडात घुसतात. त्याच्या डोळ्यांचा रंग पांढरा होतो. आता विक्टर आणि जेड मिसेस लूच्या घरात दिसतात. तिथे ते ऐकतात की कुणीही झोपता कामा नये. ते टॅबीला भेटायला आले होते. विक्टर बाहेर जुली, इथन आणि मिसेस लू सोबत बसला होता.
आणि त्याचवेळी टॅबी आणि जेड विक्टरच्या ड्रॉइंग्स पाहत होते, ज्यात लाईट हाऊस सोल्जरची चित्रे होती. जेडला जे विजन्स आले होते त्यात एक सोल्जर त्याच्यावर गोळीबार करत होता. त्याचवेळी तिला समजते की ती मुलं खरोखर मदतीसाठी आली होती. विक्टरने सांगितलं की त्याची आई त्या मुलांची मदत करू इच्छित होती. टॅबीला असं वाटतं की जर ती त्या मुलांची मदत करेल तर ते त्यांना परत घरी जाऊ देतील. जेडलाही हे योग्य वाटतं. आता बाहेर आपण इथनला पाहतो, जो जिमच्या घरी न येण्यामुळं खूप घाबरलेला होता. त्याला असं वाटत होतं की ज्या पद्धतीने विक्टरच्या वेळे सर्व लोक मरण पावले तशीच घटना यावेळेही होईल. तेव्हा विक्टर, जुली आणि मिसेस लू त्याला समजावण्याचा प्रयत्न करतात, पण इथन त्यांची गोष्ट ऐकत नाही आणि आपल्या खोलीत जातो. त्याचवेळी आपण कॅनीला पाहतो, जो सारावर लक्ष ठेवायला आला होता, जेणेकरून सारा गाहाड होऊ नये. सारा त्याला तिच्या चुकीसाठी माफी मागते. साराने जाणून बुजून असे केले नव्हते. कॅनी हे समजतो, पण तो हे स्वीकारू इच्छित नव्हता. म्हणून सुरुवातीला सैरासोबत त्याचं वागणं चांगलं नसतं. सैरा त्याला सांगते की ती आता जगू इच्छित नाही. कॅनी सुरुवातीला तिला गुस्स्याने समजावतो की तिने असं काही करू नये, पण जेव्हा सारा तीच गोष्ट रिपीट करत होती तेव्हा कॅनी तिला बॉयडची स्पेअर गन देऊन खोलीत जातो. सुरुवातीला कॅनीला असं वाटत होतं की सारा फक्त ड्रामा करत आहे, पण प्रत्यक्षात सारा आपलं जीवन संपू इच्छित होती. तिने रिव्हॉल्व्हरमध्ये 2 गोळ्या टाकून सिलेंडर फिरवला, पण पहिले 2 शॉट्स ब्लँक होते. आणि आता सैरा तिसरा शॉट फायर करण्याच्या तयारीत असताना कॅनी तिच्याकडून ती गन घेतो आणि बुलेट आपल्या जवळ ठेवतो. आणि आता तो सारासोबत थोडा अधिक नम्रपणे बोलतो, म्हणजे त्याला खरोखरच असं वाटत होतं की सारा तिच्या केलेल्या चुकीमुळं पश्चाताप करत होती. सैरा सांगते की नेथन या ठिकाणाबद्दल असं मानतो की जो लोक तिथे मरतात त्यांची भीती जंगलाचा एक भाग बनतो आणि त्यामुळं जंगल आणखी धोकादायक होऊ शकतं. म्हणूनच नेथन टाउनमध्ये राहून त्या प्राण्यांना नियंत्रित करत होता आणि जंगलात जाण्यास घाबरत होता. दुसरीकडे कॉलनी हाऊसच्या दिशेने उडणारे किडे वाढत होते. आता रात्रीच्या वेळी रेझी पोलाच्या मृत्यूनंतर खूप घाबरलेला होता आणि जसं बॉयडने त्याला सांगितलं होतं की कोणालाही झोपू देऊ नका, तो फातिमालाही हेच सांगतो. फातिमा देखील कोणालाही झोपायला देत नाही आणि त्यामुळं सर्व लोक खूप त्रासले होते, पण त्यांचा जीव वाचवण्यासाठी सर्वांना हे करणं अनिवार्य होतं. क्रिस्टी आणि मेरियलला देखील कॉलनी हाऊसमध्ये बोलावले गेले होते, जेणेकरून त्या क्लिनिकमध्ये एकट्या राहू नये. एलिस क्रिस्टी मेरियलला एका खोलीत सोडते. मेरियल क्रिटिकल कंडिशनमध्ये होती आणि तिला आरामाची आवश्यकता होती, पण ती झोपू शकत नव्हती. मध्ये क्रिस्टी एलिसला त्याच्या मुलाबाबतीत तसल्ली देण्याचा प्रयत्न करत होती. त्याला समजत नव्हतं की सर्व काही सुरळीत होईल की नाही. क्रिस्टी त्याला शांत राहण्याचा सल्ला देते, कारण तिला माहिती होतं की पहिला गर्भधारणेच्या वेळेस पुरुष आणि स्त्री दोन्ही घाबरलेले आणि चिंतित असतात, परंतु शेवटी सर्व काही व्यवस्थित होतं. म्हणून क्रिस्टी एलिसला शांत राहण्यासाठी सांगते आणि नंतर मेरियल जवळ जाते. पण या दरम्यान मेरियलला अचानक खूप राग येतो आणि ती वस्तू उचलून इकडे तिकडे फेकायला लागते, पण हे सर्व तिच्या ड्रग्ज न घेतल्यामुळं होत होतं. क्रिस्टी तिला शांत करण्याचा प्रयत्न करते आणि खाली आपण फातिमाला पाहतो, जी टॅलीच्या जवळ होती. तीच ओल्ड लेडीने ते मॉर्फिन ड्रग दिलं होतं, जी एल्जिनला कपडे विणवायला शिकवत होती. तेव्हा अचानक फातिमा तिथे येते. टॅलीने फातिमाला पाहूनच ओळखले होते की ती प्रेग्नेंट आहे. एल्जिनला जेव्हा याबद्दल कळतं तर तो खूप धक्क्यात जातो, कारण त्याला त्याचं स्वप्न आठवतं. त्याने त्यात फातिमालाच प्रेग्नंट पाहिलं होतं. होय, हे खूप विचित्र गोष्ट आहे. पण एल्जिनला फातिमाच्या प्रेग्नन्सीबद्दल कसं कळलं? या दरम्यान रेजी, जो पॉलाच्या मृत्यूनंतर खूपच घाबरलेला होता, त्याला असं वाटत होतं की आता सर्व लोक मरण पावणार. तो पॅनिक होऊन कॉलनी हाऊसच्या लोकांना दरवाजाची घंटी वाजवून जागा करतो, पण फातिमा आणि बाकी लोक त्याला कसं तरी शांत करतात. आता वर आपण मरियलला पाहतो. क्रिस्टी तिच्यासाठी ज्यूस आणायला जाते, पण ती गेल्या क्षणी आपण मरियलच्या खोलीमध्ये खूप सारे किडे बघतो, जे तिच्या शरीरावर चिटकले होते. मरियल घाबरून त्यांना काढण्याचा प्रयत्न करत होती. तेव्हाच क्रिस्टी परत येते आणि तिला काहीच दिसत नव्हतं. ती मरियलला शांत करण्याचा प्रयत्न करते, पण मरियल जवळपास बेहोश होते. त्यानंतर बॉयड, जिम, डोना येतात आणि सर्वांना शांत करण्याचा प्रयत्न करतात.
त्याचवेळी बॉयडला क्रिस्टीचा आवाज ऐकू येतो आणि तो वर जातो. तेव्हा मरियलची स्थिती खूप खराब झाली असते. तिचे डोळे पांढरे झाले असतात. क्रिस्टी त्यावेळीच रडू लागते. तेव्हा बॉयड तिला समजवतो की मरियलला आता तिच्या फियन्सीची नाही तर डॉक्टरची गरज आहे आणि तिने थोडा धीर राखावा. क्रिस्टी त्याची गोष्ट समजते. इतक्यात एलिस तिथे येतो आणि बॉयडला काही महत्वाची गोष्ट सांगायला घेऊन जातो. बॉयडला फातिमा प्रेग्नंट असल्याची माहिती कळाली तेव्हा त्याच्यासाठी ती खूप शॉकिंग न्यूज होती. आता एल्जिन त्यांना त्यांच्या स्वप्नाबद्दल सांगतो, ज्यात त्याने तीच पोयम एका व्यक्तीच्या तोंडून ऐकली होती, जी कॅनीने देखील ऐकली होती. त्याने ती पोयम अशी ऐकली होती, ते आले, ते घेऊन जातील, त्यांना थांबवायला हवं, हे संगीत बंद करा. हे ऐकून बक्का सांगते की ती रिअलमध्ये एक नर्सरी राईम आहे, जी तिच्या आजीने तिला ऐकवली होती. बक्का ती पोयम एकदा सांगते, पण अजूनही कुणाला समजत नाही की ती काय सांगू इच्छित आहे. दुसरीकडे आपण जेड आणि टॅबीला पाहतो, जिथे टेबीने ठरवलं की ती लाईट हाऊसला जाईल. ती त्या मुलांना मुक्त करू शकेल आणि कदाचित त्या मार्गाने घरी देखील परत जाऊ शकेल. नंतर अचानक त्यांना बाहेरून जुलीच्या ओरडण्याचा आवाज येतो. बाहेर जाऊन त्यांना जुली मरेल सारखी ओरडताना दिसते आणि तिचे डोळे देखील पांढरे झालेले असतात. यासोबतच एपिसोड 9 इथे संपतो. सीझन 2च्या फायनल आणि एपिसोड 10ची सुरुवात बॉयडला जुलीबद्दल कळाल्यावर तो क्रिस्टीसह तिथे जातो. त्यावेळी जेड बॉयडशी बोलतो. त्याच्या मते अजून खूप काही डीप आहे आणि जर त्यांना सर्व काही व्यवस्थित करायचं असेल तर अजून काही गोष्टी बाकी आहेत ज्या त्यांना समजून घ्याव्या लागतील. हे ऐकून बॉयड काही विचार करून साराकडे जातो. किनी त्याच्यासोबत असतो आणि ते दोघं साराकडून त्या राईम्सबद्दल सांगतात आणि तिला सोबत घेऊन जंगलाकडे निघतात, जेणेकरून सारा त्या आवाजांना ऐकून त्यांना काही इशारे देईल. बॉयड तिला त्या तुटलेल्या संरचनेकडे घेऊन जातो. अचानक सारा एका म्युझिकल बॉक्सचा आवाज ऐकते, जो इतरांना ऐकू येत नाही. त्याचवेळी ती मेरियल, रेंडल आणि जुलीच्या ओरडण्याचा आवाजांनाही ऐकते. त्यांना कुणीतरी तिथे टॉर्चर करत होतं. दुसरीकडे सारा बॉयडला सांगते की तो हसत आहे, कारण तू त्याला मुक्त करून टाउनमध्ये परत आणला आहेस. इव्हन जेव्हा त्याने त्याच्या हाताला स्पर्श केला तेव्हा तो खूप आनंदित होता आणि बॉयडला समजतं की जुली, मरियल आणि रेंडलला वाचवायचं असेल तर त्याला त्या म्युझिकल बॉक्सला तोडावं लागेल. कदाचित त्या राईमचा अर्थ हाच असेल, पण त्याला अजून हे समजत नाही की त्याला म्युझिकल बॉक्स का दिसत नाही. त्याला म्युझिकल बॉक्स दिसत नाही तर तो ते तोडणार कसं. आता म्युझिकल बॉक्सची लोकेशन तिथेच होती, पण कदाचित त्यावेळेस त्याला तोडण्याची वेळ आली नव्हती. आता इथे 2 गोष्टी असू शकतात. बॉयडने त्या ठिकाणी जाऊन जिथे त्याला खूप साऱ्या सिजल्स सापडल्या होत्या, म्हणजे जेव्हा तो टाउनमध्ये आला होता तिथे त्याने एखादी गोष्ट नकळतपणे मुक्त केली असावी आणि म्हणूनच ती गोष्ट रोखण्यासाठी तिथे सगळे सिजिल लावले गेले असावेत. किंवा दुसरी गोष्ट अशी असू शकते, ती जागा मार्टिनशी संबंधित असू शकते. बॉयड तिथून एक मशाल घेऊन आला होता, त्यामुळे त्या मशालीमुळे ही सर्व घडामोडी घडत असाव्यात. आता म्युझिकल बॉक्सची लोकेशन तिथेच होती, पण कदाचित तिची तोडण्याची वेळ आलेली नव्हती. आता आपण परत डोना, डेल आणि एल्जिन मॉन्स्टरच्या मृत शरीर आणि रेंडलला शोधायला आर्वीकडे जाताना बघतो. तिथे त्यांना रेंडलचं शरीर तसंच सापडतं जसं जुली आणि मरियलचं होतं, म्हणजे त्याचे डोळे वाईट झाली होती. बॉयडच्या बुलेटने एकही मॉन्स्टर मारला गेला नव्हता. याचा अर्थ हा होता की बॉईल ज्यूसच्या मदतीने त्या मॉन्स्टरला काही झालं नव्हतं. आता डोना रेंडलला कॉलनी हाऊसमध्ये आणून एका खोलीत ठेवते. तिथेच जुली आणि मरियल जोरजोरात ओरडत असतात, जसे ते काहीतरी खूप डेंजरस पाहत आहेत आणि कोणीतरी त्यांना टॉर्चर करत आहेत. मरियल आणि रेंडलची अवस्था पाहून सर्वजण घाबरले होते आणि ते त्यांना वाचवण्यासाठी प्रार्थना करत होते. दुसऱ्या बाजूला टेबी जिमला सांगते की ती लाईट हाऊसमध्ये जाईल. सुरुवातीला जिम तिची गोष्ट मान्य करत नाही, पण जुलीला वाचवण्यासाठी हा एकच मार्ग उरलेला असल्यामुळं तो यासाठी रेडी होतो. त्यानंतर टेबी विक्टरकडून लाईट हाऊसच्या पत्त्याबद्दल विचारते. विक्टरला त्या ठिकाणी जाण्याचा मार्ग माहीत नसला तरी त्याला माहिती होती की त्याची आई बोटल ट्रीकडून तिथे गेली होती आणि त्याच बोटल ट्रीचा मार्गाचा त्याला पत्ता होता. आता कॉलनी हाऊसमध्ये एलिस रेजीला समजावून सांगत असतो की त्याला फक्त स्वतःला सांभाळण्याची गरज आहे
रिजी त्याचं ऐकून तिथून निघून जातो, पण अचानक फातिमा एलिसकडे येते. ती त्याला सांगते की ती आजच त्याच्याशी लग्न करू इच्छिते, कारण तिला माहिती नाही की इथे पुढे त्यांच्यासोबत काय होईल. एलिसही यावर खुशीने मान्यता देतो. तिथेच जेड बारमध्ये काचाच्या बाटल्यांचे तुकडे करत असतो आणि वेगवेगळ्या प्रकारे त्या चिन्हांचा अभ्यास करत असतो. तोच बारटेंडर टॉम त्याच्यासमोर येतो. जरी टॉम त्याची कल्पनाशक्ती असली तरी तो जेडला सांगतो, जेडला त्या चिन्हांबद्दल माहिती हवी असेल तर त्याला त्या मॉन्स्टरच्या गुहेत जावं लागेल. कदाचित सृष्टी अनमोल गोष्टी अशा ठिकाणी ठेवते जिथे पोहोचणे कठीण असते आणि यामुळे जेड सर्वांना मदत देऊ शकतो. म्हणूनच जेड या विचारात पडतो आणि तो त्या गुहेत जातो, जिथे तो घाबरत घाबरत पुढे जात होता. तिथे त्याला एक लाकडी बाहुली सापडली, जी त्याने सीझनच्या सुरुवातीला पाहिली होती आणि जी पाहून तो घाबरला होता. पण तरीही तो पुढे जात होता आणि त्याला एक ओपन जागेत 7 मुलं दिसली. त्या मुलांना टेबीने वेगवेगळ्या वेळेस पाहिलं होतं. या मुलांना 7 कोन असलेल्या आकारात थोड्या उंचीवर असलेल्या दगडावर लावून ठेवलं होतं आणि ते सर्व एकसारखं अंगुई म्हणून ओरडत होते. जेड त्यांना पाहून घाबरला होता आणि जेव्हा तो वर पाहतो तर तो शॉक होतो, कारण वरच्या भागात त्या जागेची छत उघडी होती आणि बाहेर झाडं दिसत होती. पण त्या झाडांच्या फांद्या त्याच चिन्हांचा आकार तयार करत होती जो जेडला दिसला होता. परंतु एका क्षणात ते सर्व गायब झालं होतं. म्हणजेच इथे असं दिसत होतं की त्या मुलांचं बलिदान दिलं गेलं होतं. कदाचित या टाउनमध्ये काहीतरी डेंजरस घडलं होतं, ज्यामुळं हे टाउन असं झालं आणि इथे खूप डेंजरस गोष्टी घडत होत्या. कदाचित सर्वांना काही शाप लागला होता. असाच पुढे रेजी कॉलनी हाऊसच्या शस्त्रागारात जातो आणि तिथे एका माणसाचा गळा कापून त्याला ठार करतो आणि गन घेऊन कुठेतरी जातो. त्यावेळी तो असं म्हणतो की सर्व मरणार आहेत, पण तू थोडा आधी मरण पावलास. कदाचित त्याने मानलं होतं की आता सर्व संपणार आहे, कारण रात्री थोड्या वेळासाठी सर्वांना कधी ना कधी झोप लागेलच. त्याचवेळी विक्टर टेबीला घेऊन बॉटल ट्री जवळ येतो, जिला आपण सीझन 1 मध्ये पाहिलं होतं. पण ही ती बॉटल ट्री नाही जी जेडने पाहिली होती. विक्टर टेबीला सांगतो की त्या दिवशी मिरांडा त्या झाडाकडे जात होती, कारण ते झाड फार स्पेशल होतं. ते कदाचित लोकांना लाईट हाऊसकडे नेण्यासाठी वापरलं जात असावं. इतर बॉटल ट्री लोकांना कुठेही टेलिपोर्ट करू शकत होते, पण हे झाड केवळ लाईट हाऊसकडेच जात होतं. कदाचित मिरांडा त्यावेळेस त्या झाडात जाऊ शकली नाही, कारण दुसऱ्या दिवशी विक्टरला त्या झाडाजवळच मिरांडा मृत अवस्थेत सापडली होती. विक्टर टेबीला आपला लंच बॉक्स देतो. टेबी त्याला टाउनमध्ये परत जाण्यास सांगते, पण ती स्वतः लंच बॉक्स घेऊन त्या झाडाच्या सहाय्याने लाईट हाऊसच्या समोर पोहोचते. म्हणजे विक्टर या झाडाबद्दल योग्य होता. आता जिम त्याच्या मुलीसोबत त्याच्या पत्नीबद्दलही चिंतेत होता, कारण त्याला भीती होती की टेबी परत येणार की नाही. पुढे आपण बॉयडला पुन्हा पाहतो, जो चर्चमध्ये गुस्स्यात आलेला होता, जिथे तो देवाला उलटसुलट आणि निर्दयपणे बोलत असतो. तो मेल बॉक्सला लाथ मारतो आणि त्याचवेळी डोना तिथे येते आणि बॉयडला फातिमा आणि एलिसच्या लग्नाबद्दल सांगते. ती त्याला समजावते की बॉयड खरंच टाउनची मदत करण्याचा प्रयत्न करत आहे, परंतु जर खरंच सर्व मरणार असतील तर आता ही वेळ आहे की त्याने स्वतःबद्दल विचार केला पाहिजे. डोनाला वाटतं की बॉयडने सर्वांसाठी विचार करणं थांबवून एलिस आणि फातिमाच्या लग्नात सामील व्हावं. बॉयड यावर होकार देतो, कारण त्याला कळत नव्हतं की त्याने आता काय करावं. दुसऱ्या बाजूला मेरियल, क्रिस्टी आणि कॅनी एकत्र बसले असताना क्रिस्टी खूप चिंतेत होती आणि तिला असं वाटत होतं की सर्व मरणार आहे. कॅनी तिला समजावतो की कदाचित ते मरणार असेल तरी ते काहीतरी महत्वाच्या गोष्टी मागे सोडून जात आहेत. त्यामुळं पुढे येणाऱ्यांना या टाउनमध्ये मदत होईल आणि कदाचित यामुळेच त्यांनी जास्त चिंताग्रस्त होऊ नये. बाहेर एलिस आणि फातिमाचं लग्न सुरू झालं होतं. डोना आणि बॉयड समोर हे लग्न पार पाडलं होतं. फातिमा बॉयडला सांगते की एलिसपर्यंत तिला ब्राईड म्हणून घेऊन जावे आणि बॉयड असंच करतो. त्यावेळी एलिस आणि फातिमा एकमेकांबद्दल चांगलं बोलून एकमेकांना जीवनसाथी म्हणून स्वीकारतात. एलिस म्हणतो की त्याला तिथे आल्यावर असं वाटलं की तो अंधारात आहे, पण फातिमाने त्याला नेहमी प्रकाश दाखवला आणि यावर बॉयडला अचानक काहीतरी कळतं आणि तो दोघांना अभिनंदन बोलून तिकडून निघून जातो. तुम्हाला आठवतं का एपिसोड 1 मध्ये जेव्हा बॉयड हॅलोस्पेसमध्ये अडकला होता तेव्हा त्याने आपल्या पॉकेटमधून लायटर काढलं आणि ते जाळलं,
आणि त्यानंतर मार्टिनची आवाज त्याला ऐकू आली. त्याआधी त्याला कोणताही आवाज येत नव्हता. याचा अर्थ हा होता की त्या ठिकाणी रोशनी केली तेव्हाच बॉयड म्युझिकल बॉक्स पाहून ते बंद करू शकणार होता आणि मरियल, जुली आणि रेंडलचा जीव वाचू शकला असता. म्हणजेच त्याला परत रोशनी करावी लागेल जर त्याला म्युझिकल बॉक्स बघायचा असेल तर. असं विचार करून तो व्हिक्टरच्या ट्रंककडे जातो आणि तिथून मशाल घेऊन त्या स्ट्रक्चरकडे जातो जिथे तो एपिसोड 1च्या सुरुवातीला टेलिपोर्ट झाला होता. पण त्याच वेळी रेजी तिथे येतो, जो कुठल्या तरी कारणाने खूप रागत होता आणि त्याला असं वाटत होतं की टाउनमध्ये जे काही घडत आहे त्यामध्ये बॉयडची चूक आहे, कारण त्याच्या जंगलात प्रवेश केल्यामुळंच त्या ठिकाणाला त्याच्यामुळं राग आला होता. जंगलात प्रवेश केल्यामुळंच या सगळ्या गोष्टी घडत होत्या. याच विचाराने त्याने बंदुकीने बॉयडच्या खांद्यावर गोळी चालवली. तेव्हा बॉयड आधी त्याला समजवण्याचा प्रयत्न करतो, पण जेव्हा रेजी त्याची गोष्ट ऐकण्यास तयार नसतो तेव्हा बॉयड त्याला गोळी घालून ठार मारतो. त्यानंतर कसा तरी बॉयड स्वतःला समजावत त्या स्ट्रक्चरच्या जवळ येतो आणि ती मशाल जळवतो. त्यामुळं तो पुन्हा त्या ठिकाणी पोहोचतो जिथे त्याला आधी मार्टिन मिळाला होता. पण यावेळी त्या ठिकाणी मार्टिन आणि 2 कंकालाची जागा जुली, मेरियल आणि रेंडल यांनी घेतली होती, जे वेदनेत ओरडत होते. तिथेच तो म्युझिकल बॉक्स देखील पडलेला होता. बॉयड त्या म्युझिकल बॉक्सला तोडण्याचा विचार करत असतो, पण त्याचवेळी एबी पुन्हा त्याच्या समोर येते आणि त्याला रोखण्याचा प्रयत्न करते. तिच्यामध्ये रेंडल, जुली आणि मेरियल आज नाही तर उद्या मरणारच आहे आणि जर बॉयड त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यांना खूप वेदना सहन कराव्या लागतील आणि परिस्थिती अजूनही जास्त वाईट होईल. याचा अर्थ असा की मार्टिन आणि 2 इतर कंकालासोबत जशी गोष्ट घडली होती तशीच काहीतरी या लोकांसोबतही होईल. तुम्ही असा विचार करत असेल की जेव्हा बॉयड पहिल्यांदा फार अवे ट्रीच्या माध्यमातून हॉलोस्पेसमध्ये गेला त्यानंतर मार्टिनने रस्सी टाकून त्याला वर आणलं, पण दुसऱ्या वेळेस तो हॉलोस्पेसमध्ये न जाता तिथे कसा पोहोचला? पहिल्या वेळी तो फार अवे ट्रीमध्ये गेला ज्यामुळे तो हॉलोस्पेसमध्ये अडकला, पण त्या ठिकाणी जाऊन मार्टिन बंदिस्त होता. त्यासाठी फायरचा वापर करणे आवश्यक होते आणि जेव्हा त्याने लायटर पेटवला तेव्हा त्याला मार्टिनची आवाज ऐकू आली. पण दुसऱ्या वेळेस तो तुटलेल्या स्ट्रक्चरजवळ येऊन मशाल पेटवतो आणि मशाल पेटवणं म्हणजे त्या ठिकाणी पोहोचणं होतं. फार अवे ट्रीची आवश्यकता यावेळी नव्हती. आता इथे एबी बॉयडला थांबवण्याचा प्रयत्न करत आहे, पण बॉयडला समजले की कदाचित हे ठिकाण त्याच्या मेंदूशी खेळण्याचा पुन्हा प्रयत्न करत आहे, जसा आर्वीमध्ये झाला होता. म्हणूनच तो अजूनही हे ऐकण्यास तयार नव्हता. इंटरेस्टिंग गोष्ट आहे, जेव्हा आर्वीमध्ये ते म्युझिकल बॉक्स वाजला होता तेव्हा सगळे मॉन्स्टर थांबले होते. कदाचित हे सैतान त्या म्युझिकल बॉक्स पासून घाबरत असतील, जे कदाचित आणखी एखाद्या भयानक गोष्टीचं प्रतीक असू शकतं. तरीही त्याने मशाल वापरून त्या म्युझिकल बॉक्सला तोडले, ज्यामुळं जुली, रेंडल आणि मरियल तिघेही पूर्णपणे बरे झाले असतात. बॉयड देखील आता त्या ठिकाणाहून बाहेर पडला होता आणि तो बाहेर येऊन ओरडून म्हणाला, तुम्ही माझ्या मेंदूशी खेळू शकत नाही. त्याचवेळी बॉयडला तोच कुत्रा दिसतो जो त्याला आधीही दिसला होता आणि जो त्याला वाचून घेऊन गेला होता. आणि जसेच बॉयड त्याला पाहतो तेव्हा तो अचानक गायब होतो. आता जुलीच्या बरे होण्यामुळं जिम खुश होता, पण अजूनही जिम टेबीसाठी चिंतित होता. याचबरोबर आपण टेबीला पाहतो, जी लाईट हाऊसच्या जिन्यावर चढत असताना तिला काही खेळणी दिसतात. एक डम्प ट्रक ज्याचे टायर नाहीत, एक ॲम्ब्युलन्स आणि एक प्लेइंग कार्ड्स ज्यामध्ये 4 ऑफ रेड हार्ट्स आणि 8 क्लब ऑफ ब्लॅक होते. हे काहीतरी संकेत देत असावे. कदाचित हे त्या गावच्या कथेचं सूचक असू शकतं किंवा एखाद्या विशिष्ट मुलाचे किंवा व्यक्तीचे. तरीही ती त्यांना पाहत राहते आणि वर चढत राहते जिथे लाईट हाऊसचा गिअर सिस्टीम होता. लाईट हाऊसच्या शिखरावर चढल्यावर तिला त्या मुलांचा आवाज ऐकू येतात. अंगुई अंगुई असे ते म्हणत होते. लाईट हाऊसच्या शिखरावर काही रिफ्लेक्टर्स देखील तुटलेले होते, जी टेबी पाहत होती. पण तेव्हा शॉकिंगली व्हाईट बॉय तिच्या समोर येतो आणि तिला म्हणतो, तुला जर घरी जायचं असेल तर एकच मार्ग आहे. आणि इतकं बोलून तो तिला लाईट हाऊसच्या शिखरावरून खाली ढकलतो आणि टेबी काचेचे तुकडे तोडत खाली पडू लागते. आता तिचे डोळे उघडल्यावर ती रिअल वर्ल्डमध्ये आलेली असते. ती हॉस्पिटलमध्ये होती. तेव्हा तिला डॉक्टर सांगतात की काही हायकर्सना ती एका झाडाजवळ जखमी अवस्थेत भेटली होती. हे ऐकल्यावर टेबीला चांगला शॉक लागतो. कदाचित हे फार अवे ट्रीचे आणखी एक एक्झिट असू शकतं.
जे वास्तविक जगात उघडत असावं किंवा लाईट हाऊसचे एक्झिट असू शकतं. आता ती तिथून बाहेरचं दृश्य बघत असते, कारण तिला विश्वासच बसत नव्हता की ती वास्तविक जगात आली आहे. आणि इथेच फ्रॉम सीझन 2चा एपिसोड 10 संपतो.